मित्रांनो आपल्या असं रिसॉर्ट आहे आणि आपले दादा इथे पाहू शकतो एकदम गावरान पद्धतीचं आहे। आपण सध्या इथं आपलं छोटी ट्रिप आहे। आपले आप्पा बघू शकता किती छान प्रकारे आणि इथून बघितलं तर सगळं आपल्याला खाली धरणाचं व्ह्यू मित्रांनो। लवकरच आम्ही पुढचा अपडेट तुम्हाला देऊ। नमस्कार मित्रांनो, आज रविवार आहे। आपण थोडं बाहेर जायचं म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा पानशेच्या इथून वर आल्यानंतर आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर आहे। तर पाहू शकता मी आता शिरकाई देवीच्या मंदिरात आहे। खरं म्हणायला गेलं तर मूळ मंदिर खाली आहे, तिथेच आपण जाणार आहे। पण या मूळ मंदिर जे आपलं शिरकाईचं देवीचं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो। तर इथे मानाई देवीचं मंदिर सुद्धा आहे, वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि आत गेलं तर शिरकाई देवीचं मंदिर आहे। पाहू शकता गाभारा वगैरे कसं आहे, मंदिरही पाहू शकता मित्रांनो तुम्ही कसं आहे। आणि हे जे मंदिर हे जुन्या काळामधील मंदिर आहे, म्हणजे जी शिरकाई देवी ही राजघराण्यातली देवी असं इथून आपल्याला माहिती कळालेली आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांचे जे शिर्के घराणे होते तर त्यांची देवी समजली जाते। तर पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे माणसं इथे या पर्यटन स्थळाला, पर्यटन म्हणण्यापेक्षा धार्मिक स्थळ म्हणलं जातं मित्रांनो, अशा मंदिराला भेट देतात सर्वजण। तर आपण काही वेळामध्ये लगेच जे मूळ मंदिर म्हणतात जिथे छत्रपती शिवराय सुद्धा त्या मंदिरामध्ये आलेले आहेत तिथे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। तर आपण थोड्या वेळाने त्या मंदिरात सुद्धा जाणार आहे मित्रांनो। तर नक्कीच तुम्हाला वेळ असेल तर या ठिकाणी भेट द्या। इकडे येण्यासाठी पुण्यापासून जेमतेम 50 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो। पुण्यापासून थेट खडकवासल्या मार्गे तुम्ही पानशेतच्या इथे यायचं आहे आणि पानशेतच्या बॅकवॉटर पासून इकडे शिवाई देवीला येण्यासाठी मंदिर म्हणजे रोड आहे मित्रांनो। तर तुम्हाला कोणी माहिती दिली असेल, तुम्हाला माहिती हवी असेल तर कोणी सांगू शकतं की मंदिराचा जाण्याचा मार्ग कोणता आहे। तर नक्की या आणि नक्की भेट द्या आणि नक्की जाणून घ्या आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांची गाथा। नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही सध्या आलेलो आहे पानशेत पासून। हे पानशेत धरण आहे आपल्या इथं पाठीमागे दिसते तुम्हाला, ते पानशेत धरण आहे। अख्खं बोटिंग वगैरे चालू आहे त्याच्यामध्ये। आणि सर्वात महत्वाचं इतिहासाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर शिरकाई देवीचं मंदिर जे तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, पाण्यामध्ये मंदिर आहे। आणि छत्रपती शिवराय त्या काळामध्ये आता शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी दर्शनासाठी येत होते। तर विचार करू शकता काय मंदिर बघा मित्रांनो, मंदिराची काय कृती आहे, म्हणजे कशा प्रकारे ते बनवलेलं मंदिर आहे। आणि तुम्ही पाहू शकत असताना तर मित्रांनो मंदिराच्या कळसापर्यंत पाणी जातं आणि हे पूर्ण मंदिर हे पाण्यामध्ये असतं। तर थोडक्यात म्हणायला गेलं रचना कशी आहे, आणि एवढे 350 वर्ष पूर्ण झाले तरी 4 शतके झाली तरी मंदिर त्या ठिकाणी ठामपणे उभं आहे। म्हणजे काय प्रकारचं त्या मंदिराचे बांधकाम असेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता। तर नक्कीच तुम्ही अशा ठिकाणी या आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे कसं धरण आहे। हे पूर्ण ज्यावेळेस पाणी असतं तसं पूर्णपणे भरलेलं असतं आणि अख्खं हे मंदिर हे पाण्याच्या आतमध्ये गेलेलं असतं। आणि आता आमचं सगळं मंदिर पाहून झालेलं आहे। याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास हा आम्ही बुक केलेल्या हॉटेलमध्ये चाललो आम्ही। जेवण वगैरे मस्त होणार आहे, अस्सल रांगड्या पद्धतीचं इथलं जेवण होणार आहे, मस्त तिखट मसाला लावून जेवण चालणार आहे मित्रांनो। तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे इथं भेट देण्याचा प्रयत्न करा। खरं म्हणायला गेलं तर तुमच्या जीवनामध्ये प्रसिद्ध ठिकाणं फिरण्यापेक्षा अशी काही अपरिचित ठिकाणं फिरा की तिथं गेल्यानंतर काहीतरी तुम्हाला थोडंफार इतिहास कळेल आपला, आणि इतिहासाच्या दृष्टीने हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। तर नक्कीच तुम्ही भेट द्या आणि तुमचे मन हे एक्सप्लोअर करा मित्रांनो। शकता मित्रांनो बाजूचा नजारा कसा आहे सगळा। या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे, रविवारचा दिवस खूप आमचा चांगला गेलेला आहे। आमचे सगळे असे टीम मेंबर आता आराम करतात मित्रांनो। आणि आम्ही सध्या ज्या पोझिशनला थांबलेलो आहे, ज्या ठिकाणी थांबलेलो आहे ते धरणाचं सेंटर आहे मित्रांनो। समोर पाहू शकता वरसगाव धरण आहे, पूर्ण धरणाचा भाग आहे। खूप अप्रतिम असं चांगलं वाटतंय ठिकाण। खरंच तुम्ही येण्याचा अशा ठिकाणी प्रयत्न करा, कारण हे ठिकाण खूप भारी आहे। शेवटी मला जाताना तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो, तुमचं जीवन हे खूप चांगलं आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला निसर्गामध्ये यावं लागतं आणि तुम्ही निसर्गामध्ये या आणि तुमचं जीवन चांगलं बनवा मित्रांनो। लवकरच ही जवळ बघा माची ही, तर तुम्हाला इथं आल्यानंतर दिसेल गरुड माची नावाचं इथं हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये इथं मित्रांनो तुम्ही या, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सोयीसुविधा केलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही नक्की या। बाय बाय।